आज ओलाकडनं नवीन अपडेट आले की ओलाने नवीन रेट सुरू केले. जे दर आहेत आपल्या ट्रिपचे किलोमीटरचे थोडेसे वाढवलेले, तर थोडंसं जाणवते. जास्त नाही पण एक पकडून झाला, आपली जी राईड आहे नॉर्मल राईड आहे त्याच्यापेक्षा एक 30-40 रुपये आपल्याला जास्त देतात येत. आता आपण समजा ही 30 किलोमीटरची आणली तर आपल्याला 360 दिले. मगाशी पण 12 किलोमीटरचे काहीतरी 170 160 वगैरे दिले आपल्याला. तर एक 30-40 रुपयाचा फरक मला जाणवतोय ट्रिपमध्ये. तर बघूया आता हे कंटिन्यू आहे का फक्त आता थोडे दिवस जे संप होणार आहे त्याच्याकरता आहे, त्याचा इफेक्ट आहे. उबेरकडनं तर काही अपडेट नाहीये, ओलाकडनं आलेलं आहे. तर बघूया आता हे काय होतंय पुढं. असं जसे रेट झालं तर थोडंफार बरं वाटतं, थोडा आणखी रेट पाहिजे. पण ठीक आहे, काय एकदमच लो असण्यापेक्षा तर ठीक आहे. बघूया आता कसं काम होतंय पुढं, करतो अपडेट. गुड मॉर्निंग, मी धीरज इंगळे. आजची तारीख आहे 16 फेब्रुवारी आणि आपण डिव्हाइस चालू करून घेतले दोन्ही पण, ओला उबेर. आणि टाइम झालाय 5:51. आणि आपण CNG कालच फिल केला होता, सो CNG फिल करायची गरज नाहीये. आणि आता एक राईड पडली होती मुक्तेवाडीची, पण मला मुक्तेवाडी माहित नव्हतं, पण मी ऍक्सेप्ट केली आणि बघितलं तर ते चाकण साईडला होती, चाकण वगैरे तिकडं. तर सकाळी सकाळी तिकडे गेल्यावर गुंतून राहते, सकाळी काहीच फायदा नाही जाऊन तिकडे, ट्रिप भेटणारच नाही रिटर्नची. सो मी ट्रिप कॅन्सल केली आहे ती. बघू आता इकडे कुठं आपल्याला ट्रिप भेटते. तिकडे आपल्याला वाकड हिंजवडी या साईडला असल्यावर तिकडनं रिटर्नची ट्रिप भेटून जाते. पण इकडे चाकण मोशी या साईडला आता 2-3 वेळा आपण ट्राय केले ऍक्सेप्ट करायचं. परवा पण तेच केलं होतं, त्याच्या आधी पण तेच केलं होतं, पण मला 8-10 किलोमीटर रिटर्न यावं लागते. सो मी ती ट्रिप कॅन्सल केली आहे. आणि आता बघू. आणखीन एक ओलाची पण पडली होती, पण ती सेमच असेल असं मला वाटलं, कारण कुरळी होतं. तर कुरळी पण तिकडच आहे, तर नको ते तिकडच्या साईडची ट्रिपच नको, मॉर्निंगच्या साईडला. दुपारी वगैरे ठीक आहे, दुपारनंतर कसं लोक बाहेर वगैरे पडतात तेव्हा ट्रिप आपल्याला पडून जाते. पण सकाळ सकाळ मॉर्निंगला इकडच्या साईडचं पाहिजे आपल्याला, सिटी साईडच्या. सो बघूया आता, डिव्हाइस दोन्ही पण ऍक्टिव्ह केलेले आहेत, कुठं आपल्याला ट्रिप पडते करतो अपडेट. ठीक आहे, पहिली ट्रिप आपल्याला ओला उबेरकडनं भेटली आहे पुणे स्टेशनची. पिंपळे सौदागरवरनं पिकअप आहे, 2-2.5 किलोमीटर बसनं काहीतरी 217 रुपये फेअर दाखवलाय पुणे स्टेशनचं. करूया कस्टमरला पिकअप आणि करतो नंतर अपडेट. 19 फेब्रुवारीसाठी तयारी बघा सगळीकडे वरती पताका लागलेला आहे इथं पिंपळे सौदागरला. टोटल रस्त्याला लागले, छान वाटते. कस्टमरला सोडलंय आपण आलोय आता स्टेशनला. तर इथं मॉर्निंगला तर काही रश दिसत नाही, थोडंसं राईट पडती, नाही तर इथनं बाहेर जातो, फ्रेश होतो. वॉशरूम आहे इथं बाहेर. आणि बघूया इथनं पुढं आता कुठं आपल्याला राईट पडते, बहुतेक पडेल. थोडंसं फिरून येतो कारण इथं ऑलरेडी नंबर असतील. तर बघू आता इथनं पुढं कुठं जाता येते, थोडंसं फ्रेश होतो आधी आणि मग नंतर बघूया इथनं कुठं राईट पडते, करतो अपडेट. कस्टमरचं बिल झालं होतं, यामध्ये 283 आपल्याला दिले. 207 किलोमीटर होते, 14.7. टाइम लागला आपल्याला 28 मिनिटं. सो आता इथनं तर वेटिंग दाखवते क्यू मध्ये 60 ते 66 50 काहीतरी 60 उबेरला आहेत. ओलाचं तर काय दाखवलं नाही. सो बघूया आपण आता इथनं कुठं राईड पडते आपल्याला, करतो अपडेट. पुणे स्टेशनला तर काय राईड पडत नाही, म्हणजे वेटिंग होते. तर तिथनं मी थोडंसं पुढं निघलो होतं कॅम्प रोडला. तर आपल्याला तिथनं वाड्या कॉलेजच्या इथनं राईड पडली होती पुणे सातारा रोडची. तर आता कस्टमरला केलंय ड्रॉप आणि आता आपण पुढचं बघू. आता पिकअप ओला पण चालू केले. आता इथनं थोडंसं यू टर्न घेतो आणि आपल्या परत स्टेशनच्या साईडच्या रोडला लागतो, म्हणजे तिकडचे राईड आपल्याला पडतील. बघूया, करतो अपडेट. आपल्याला इथनं नरेची एक राईड पडते, ऍक्सेप्ट केली ओलाकडनं. 3 किलोमीटरचं पिकअप आहे, 1 किलोमीटर आलोय आपण. आणि आता बराच वेळ झाला उबेरकडनं काय राईड नाही, ओलाकडनं नाही. तो मी हडपसरच्या साईडला आलोय आणि इथनं आता आर्मीच्या एरियापासून आपल्याला नरे 15 किलोमीटर. टोटल आपल्याला दाखवले 201 रुपये. 15 आणि 4 19 किलोमीटर. ठीक आहे, रेट तर काय वाढलेलं नाही त्यांच्या म्हणण्याप्रमाणे. बघूया, बसून राहण्यापेक्षा आपलं काहीतरी तेवढंच आपलं टाइम पण जातोय ना, अमाऊंट पण येते. ठीक आहे, करतो कस्टमरला पिकअप आणि ट्रिप कंप्लीट झाल्यानंतर करतो अपडेट. नरेला आपण सोडलं कस्टमरला. तिथनं आपल्याला आगरकर म्हणजे स्टेशनच्या साईडची एक राईड भेटली 2-2.5 किलोमीटरला. आलोय कस्टमरच्या लोकेशनला. आता बघूया, कॉल करतो आणि इथनं आपल्याला स्टेशनच्या साईडला म्हणजे बरोबर आपल्याला राईड भेटली आहे. ठीक आहे, करतो अपडेट.
आलोय आपण स्टेशनच्या साईडला. कस्टमरला केले ड्रॉप. आपल्याला 186 काहीतरी दिलेत आणि आधीचे 211. तर बघूया 2 ट्रिप ओलाच्या 2 ट्रिप उबेरच्या किती होते टोटल. मी काय बघितली नाही. 700-800च्या आसपास काहीतरी झाले. बघूया आता थोडंसं फ्रेश होऊ आणि शेअर मार्केटचं पण आपलं काम असतं, ते पण मार्केट पण ऑब्झर्व करायचे. ते पण थोडंसं चार्ट वगैरे बघतो. तोपर्यंत काय राईड पडली तर मग ॲक्सेप्ट करूया. करतो मी अपडेट पुढं कसं काय कुठं जातो इथून. ठीक आहे. आलोय आपण रावेतला. स्टेशनपासून आपल्याला राईड भेटली होती स्टेशनच्या मागच्या साईडला. तिथून आलोय रावेतला. कस्टमरचं बिल झाले 322. आपल्याला दिले 294. 23 किलोमीटरचे 2 किलोमीटर 1.5 किलोमीटरचा वेगळा 25 किलोमीटरचे दिलेत आपल्याला. टाइम झाला 11:39. किलोमीटर झाले 113 आणि आपलं अर्निंग झाले 1080 रुपये. सो ठीक आहे. आता बघूया इथनं कुठं ट्रेप भेटते आणि थोडंसं काहीतरी खाऊया. खाण्याचं काही बजेट बसतच नाही आहे. नाश्ता वगैरे करायची इच्छाच होत नाही आहे. रावेतवरून आपल्याला डायरेक्ट खराडीची राईड पडली. मोठी राईड आहे 350. 1.25 तास लागेल माझ्या हिशोबाने. तर ठीक आहे. ती राईड केल्यानंतर आपण काम कंप्लीट करूया. वाजले 11:53. गाडी चालली 114. चुकून पेट्रोलवर गेली होती गाडी. कळलंच नाही. थोडंसं एक गाडी कमी झाली. ठीक आहे, टाकावं लागेल. त्या हरकत नाही. CNG भरपूर आहे. अर्धी जास्त अर्धी आणि 2 गाडी. ठीक आहे, करतो अपडेट. रावेतवरून आपण इराणी कॅफे खराडी इथं आणले कस्टमरला. आत्ताच ड्रॉप केलंय. कस्टमरचं बिल झाले 482. आपल्याला भेटले 357. किलोमीटर होते 30. ठीक आहे. आता टाइम झालाय 1:08. गाडी चालली 145 किलोमीटर. आपलं अर्निंग काही मी पाहिलं नाही किती झाले. जवळपास तेवढंच झालेलं आहे. 1400च्या आसपास आपलं अर्निंग झाले. आता इथनं गोटू टाकायचं, घरी जायचे आणि बघूया. आता इथनं एखादी राईड घेऊ आणि घरच्या साईडला निघूया.